आपण पाहतोय की खरं तर या संपूर्ण सुनावणीकडे जे आहे ते सर्वांचं लक्ष होतं। सुरुवातीला आणि ॲनिमल वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं जे आहे ते कोर्टामध्ये उत्तर दाखल करण्यात आलं। त्याचसोबतच हा जो संपूर्ण कबूतरखाना जो आहे तो कबूतरखाना अत्यंत जुना आणि ऐतिहासिक असल्याचं म्हणणं जे आहे ते त्या ठिकाणी पुरातत्व विभागानं त्या ठिकाणी म्हणणं मांडलं। परंतु कोर्टानं एक महत्त्वपूर्ण जे आहे ते त्या ठिकाणी बाबी म्हटलेल्या आहेत, कारण की आम्ही अगोदरपासूनच या सुनावणी घेण्याच्या अगोदरपासूनच डॉक्टरांचा अहवाल घेऊनच जो कबूतरखाने बंद करण्याविषयीचा निर्णय जो आहे तो आम्ही दिला होता आणि डॉक्टरांचे अहवाल मागूनच हा निर्णय जो आहे तो निर्णय दिला होता असं कोर्टानं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि कोर्टात आधी डॉक्टरांचा अहवाल वाचून दाखवण्यात आला आणि त्यानंतर कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी जी आहे ते त्यांनी केलेली आहे। तिथून हजारो लोक म्हणजे आपण जर पाहायला गेलं तर दादर कबूतरखाना असेल किंवा इतर कबूतरखाने असतील, इथल्या याच्या आजूबाजूने जे आहे ते हजारो लोक प्रवास करत असतात किंवा ये जा करत असतात। यांच्या आरोग्याला जो आहे तो या कबूतरांमुळे धोका निर्माण होऊ शकतो आणि या संदर्भात देखील अहवाल जो आहे तो आमच्याकडे आला होता, म्हणून आम्ही कबूतरखाने बंद करण्यासोबतचा निर्णय जो आहे तो दिला होता असं कोर्टानं म्हटलेलं आहे। त्याचसोबतच कोर्टाचं निरीक्षण आपण जर पाहायला गेलं तर नागरिकांच्या आरोग्याचं रक्षण करणं हे पालिकेचं कर्तव्य आहे आणि इथून पुढे तज्ज्ञ डॉक्टरांची समिती गठीत करून सखोल अभ्यास करावा असं कोर्टानं आदेश दिलेले आहेत। त्याच्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की ज्या पद्धतीने कोर्टाने जे आदेश आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेला दिले होते त्याचे काटेकोरपणे पालन जे आहे ते मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत करताना आपल्याला पाहायला मिळत होतं। सुरुवातीला आपण पाहिलं की कबुतरांना खाद्य टाकू नका असं कोर्टानं सुरुवातीला सांगितलं होतं, तेव्हा मुंबई महानगरपालिकेने याच कबूतरखान्यांच्या आजूबाजूला जे आहेत ते आपले सुरक्षा रक्षक त्याचसोबतच महानगरपालिकेचे अधिकारी तैनात ठेवले होते आणि त्यांनी जे कबुतरांना खाद्य घालतील त्यांना खरं तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई सुरू केली होती। त्यानंतर देखील कबूतरखाना बंद करण्याचा प्रयत्न जो आहे तो मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आला होता। परंतु आता पुढील भूमिका मुंबई महानगरपालिकेची काय राहते हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की कोर्टानं आता या संदर्भात आरोग्याविषयी अहवाल देण्यासंदर्भात जे आहे ती समिती गठीत करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं कधीपर्यंत समिती गठीत केली जाते आणि ज्या पद्धतीने एका विशिष्ट धर्माचा आणि विशिष्ट समाजाचा जो आहे तो या कबूतरखाने बंद करण्यासाठी खरं तर विरोध होता, मग त्या समाजाची आता नक्की भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की त्यांच्या वतीनं आणि अनेकांच्या वतीनं असं सांगण्यात आलंय सकाळी 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत म्हणजे जवळपास 1 तास आम्हाला कबूतरांना खाद्य टाकण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी देखील जी आहे ते कोर्टामध्ये त्यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। परंतु अजून देखील याबद्दल कोर्टानं अजून कोणता निर्णय जो आहे तो दिलेला नाही। केवळ नागरिकांचं आरोग्याचं रक्षण करणं हे पालिकेचं कर्तव्य आहे। तज्ज्ञ डॉक्टरांची समिती गठीत करून यावर सखोल अभ्यास करावा असं कोर्टानं सांगितलेलं आहे। त्याच्यामुळं आता पुढील निर्णय कोर्ट काय देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।